चला मॅचला लगेच होईल सुरुवात. यस आपण पाहतोय पंचांकडनं येते ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. दोन्ही संघांना विश यू व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट. बघा आपण पाहतोय सेकंड राऊंडचा शेवटचा सामना आणि कुठला जो तिसरा संघ असेल तो थर्ड राऊंड मध्ये प्रवेश करेल. पहिलाच बॉल गोलंदाज तयार. यावेळेला पहिलाच बॉल वरती वा गोलंदाजाचं आग से नाही स्वॅग से नाही तर षटका ठोकत केले ते स्वागतम सुस्वागतम. आइए आपका भी इस क्रीडा नगरी में हार्दिक हार्दिक स्वागत है. और दे धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. फलंदाजाचा इरादा आहे पक्का. गोलंदाज ठरला इथे हक्का बक्का. षटकार साधावा. यावेळी दुसरा बॉल मिस टायमिंग चोक मात्र चेंडू बिटवीन द गॅप. बघा सातत्याने यावेळेला गोलंदाजाने कमबॅक केला होता. पहिलाच बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये समोर फक्त चेंडूला उडवलं गेलं आणि असं म्हणताना की वारा तेथेच मारा आणि वाराच्या लाटेंवरती सरळ चेंडूनी बाउंड्री लाईनची दिशा होती ना ती कव्हर केली आणि 6 धावा जमवल्या. त्यानंतर एक धाव इथनं स्ट्राईक रोटेट होते नेक्स्ट बॅटर मंगेश. यावेळी डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि याही वेळेला एकच धाव. बघा सातत्याने जर आपला साथीदार जर मोठे पेटके खेळत असेल ना त्याच्याकडे जर कुवत असेल ना क्षमता असेल ना कॅलिबर असेल ना तर त्याला जास्तीत जास्त बॉल हे स्ट्राईक एंड कडनं खेळून द्यावेत. हीच खऱ्या अर्थाने मंगेशची रणनीती असेल. आता स्ट्राईक एंड कडे विश्वास. याला विश्वासचा मोठा प्रहार. मिस टायमिंग स्ट्रोक होता मात्र तिथे मिस टायमिंग देखील झाले. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर एका धाबेचं रूपांतर दुहेरीमध्ये 2 धाबा धावफलकावरती ऍड होतील. या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलंय एकंदरीत 10 धाबा. बघा आजच्या दिवसामध्ये विश्वासने काय चांगली कामगिरी केली. विश्वासने स्वतःवर देखील विश्वास दाखवलाय आणि आपल्या संघाचा तो देखील विश्वास आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने ताबीत बनला आजच्या दिवसामध्ये. ओहो हो वा काय दर्जेदार बॉल. चेंडू मात्र सरळ 3 स्टंपच्या अगदी समोर पिच झाला आणि त्यानंतर मात्र चेंडूचा हलता काटा बाहेर निघाला. ऑफ कटर लेग कटरचा वापर या मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण केला गेलाय आणि या वेळेला डॉट बॉल. याही वेळेला मोठा प्रहार करायचा होता. चेंडू सबमरीन राहिलाय आणि पाहता पाहता यष्ट्यांच्या मागे पुढचं काम यष्टी रक्षकाने केलंय. षटक क्रमांक पहिला झालाय संपुष्टात. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आलेख फक्त आणि फक्त 10 धाबा. बघा गोलंदाज प्रफुल्लने काय कमालीची गोलंदाजी केली. पहिल्याच बॉलवरती षटकार आणि येणाऱ्या 5 बॉलवरती फक्त आणि फक्त धाबा खर्च केल्या. तब्बल एकंदरीत आपण पाहिलं तर 4. म्हणजेच याच गोलंदाजांनी क्रिकेट मधली टी एखाद्या मुलाच्या आयुष्यात जेवढी मुलगी अर्थात टी इम्पॉर्टंट असते ना तेवढाच क्रिकेटमध्ये टी देखील इम्पॉर्टंट असतो. टी म्हणजे टेम्परामेंट, टी म्हणजे टायमिंग, टी म्हणजे टेक्निक आणि टी म्हणजे तुमचे सर्वात इम्पॉर्टंट असते ती तुमची टीम. गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हरने. दुसऱ्या षटकाला झाले सुरुवात. यावेळी देखील फटका बसला. जज करतो क्षेत्ररक्षक पोहोचेल का. ओहो हो प्रफुल्ल तर पोहोचला होता मात्र यावेळी झेल केला गेलाय धरतीला दान आणि फलंदाज म्हणत असेल थँक्यू व्हेरी व्हेरी सो मच डिअर फ्रेंड. बघा सातत्याने तुम्हाला झेल पकडावे लागतात. बघा तुम्ही मोठ्या फॉर्मॅटमध्ये जर चांगली दर्जादार स्पर्धा खेळताय ना तर तुम्हाला हाफ चान्स हा देखील फुल मध्ये कन्वर्ट करावा लागतो. पुन्हा एकदा धावपलकेमध्ये वाढ. 2 धाब्याने धावपलकामध्ये 12 धाबा. यस एज अँड टेकन. यावेळी मिस्टर मंगेश झालाय स्वस्तात बाद.
थँक्यू डीजे. यस, चालू असलेला सामना आपण पाहतो युवा स्टार आणि त्यांच्या विपक्षात दोन हात करत असताना NCC नायगाव. खऱ्या अर्थाने इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कारण प्रत्येक खेळाडूला माहिती आहे प्रत्येकाचा खेळ, प्रत्येकाला प्रत्येकाची दुखती नस माहिती आहे आणि प्रत्येकाने कित्येक वेळा एकमेकांस विपक्षात षडयंत्र रचले गेले आहेत. म्हणून ही मायबाप प्रेक्षकांना देखील पैसा वसूल मॅच असेल. गोलंदाज तयार झालाय मिस्टर दीपेश. पहिल्या बॉलवरती 2 धावा, फटका बसला होता जेल ड्रॉप. दुसरा चेंडू फलंदाज बाद. तिसरा बॉल याही वेळेला उडवला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे खरा, मात्र वा वेल बॉल जज आणि तितक्या तत्परतेने मात्र फेकी देखील झाले. पुन्हा एकदा एकच धाब, एक धाबेने स्कोर कार्ड मध्ये होते भरणा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. सेकंड ओव्हर इज नाव प्रोग्रेस. 3 षटकांचा खेळ झाला, 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक असेल. धाव संख्या आपण पाहिली तर 13 धावा आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच हितेश गणेशकर, त्याचबरोबर जितेश सुतार. खऱ्या अर्थाने क्रिकेटची सर्व माहिती या दोन्ही पंचांकडे परिपूर्ण आहे आणि आज मात्र आपण पाहतोय ऑफिशियल पंचांचा जॉब कव्हर करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना याची देही याचा डोला पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जरा घाई करा गोलंदाज. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हरने. यावेळेला विश्वासला फुल टॉस बॉल दिलाय. जेल यस, यावेळेला फस गई बडी मछली जाल में. खऱ्या अर्थाने कधी कधी गोलंदाज तुमच्यासाठी जाला आखतो ना, त्या जाल्यामध्ये विश्वास नावाचा फलंदाज बाद केलाय. विश्वास मात्र येईल परतीच्या प्रवासाला. बघा, त्या विश्वासवरती संपूर्ण दारोमदार होत्याना, ज्या संघाचा शिलेदार होताना, हुकमे एक्का होताना, तो खऱ्या अर्थाने स्वस्तात बाद झालाय. कारण त्याच्यासाठी दीपेशने जो जाळा आखला होतो ना, त्या जाळ्यामध्ये तो फसला गेलाय. ज्या प्रकारे आपले कोल्ही बांधव मावरा पकडण्यासाठी जाळं टाकतात ना, त्याचप्रमाणे जाळं टाकलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये खऱ्या अर्थाने विश्वास नावाचा मासा आकडलाय. आतापर्यंत दीपेशने काय कमालीची गोलंदाजी केले. 4 चेंडू हाताले, 2 गडी बाद केलेत आणि धावा दिल्यात फक्त 3. ओहो, यावेळेला दांडी 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 गुल. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट राईट ऑन दी टार्गेट. क्रिकेट वाला हवा. ए काय ग, तुझं नुसतं मॅच बघत असतेस? तुला माहिती आहे ना, मला क्रिकेटवालाच बॉयफ्रेंड पाहिजे. एक काम कर, उद्या माझ्यासोबत टर्फला ये, मग बघ तिथे कोण आवडतो का. ठीक आहे. हॅलो ठीक, थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने सुमधुर गीत. असं म्हणतात ना की एक कविता तुमच्यापर्यंत सादर करतोय की तिला क्रिकेट, मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि तिला माझ्याशी खेळायला. नुसता मैदानात दिसलो तरी लागते ती मला चलायला. मला म्हणते सांग ना कधी करू चॅटिंग. मी मात्र या विचारामध्ये असतो की टॉस जिंकून पहिली बॅटिंग करू की पहिली बॉलिंग. ती माझ्या विचारात असताना, बसताना, घासताना भांडी. मी मात्र या विचारामध्ये असतो कशी लावू, कशी उडू या फलंदाजाची दांडी. मला म्हणते भेटायला खूप छान आहे ना ती कालोखा खालची बिल्डिंग. हो हो हो, दर्जेदार बॉल. मला म्हणते भेटायला खूप छान आहे ना ती कालोखा खालची बिल्डिंग. मी मात्र या टेन्शन मध्ये असतो कशी लावू या मॅच मध्ये मी फिल्डिंग. धावसंख्या जाऊन पाहिली तर एकंदरीत 13 धाबा. जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने मला म्हणते सांग ना होते काय ड्रेसवरची ओढणी मॅच. मी मात्र पाहतो काल जितेश सुतारनी पकडलेली पाहिलीस का ती कॅच. खऱ्या अर्थाने मग वैतागून तीही म्हणते अण्णा काहीतरी गबिता गाणे करून. मी मात्र मैदानामध्ये रोजच असतो नवनवीन बहाणे करून. मग वैतागून तीही म्हणते काय रे नुसतं तुझं क्रिकेट क्रिकेट, कधी विचार केलायस का माझा. मग मीही तिला म्हणतो क्रिकेट तर जीव आहे का माझा, पण तू श्वास आहेस माझा, तू श्वास आहेस माझा.
खऱ्या अर्थाने ही कविता सर्वांना समर्पित, ज्याने मात्र लव्ह स्टोरी कंडक्ट करता करता क्रिकेट देखील जपलंय आणि ज्याने क्रिकेट जपता जपता लव्ह स्टोरी देखील जपले. आपण पाहतोय अजयजी काळे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल याची नोंद घ्या. ही जी सूचना आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 षटकांचा खेळ झाला. धावफलक जाऊन पोहोचले एकंदरीत 13 धाबा. एकीकडे युवा स्टार आणि एकीकडे आपण पाहतो NCC नायगाव संघ, गोलंदाज मिस्टर आतिश. वा, याही वेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं आणि जर आपण पाहिलं ना तर पालघरवरून नायगाव पर्यंत येण्यासाठी जेवढी वलनं लागत नाही ना तेवढी वलन मात्र या गोलंदाजाकडे. गरगराट चेंडू फिरवतोय आणि सरळ चालाय बिहाइंड द विकेट यस्त्यांच्या मागे. डॉट बॉल. गोलंदाजाने आतिशने आल्या आल्या आपल्या नावाचा जप सुरू केलाय. यावेळी आतिशचा संपूर्ण समाचार घेतला जाईल का? यस, डेफिनेटली. बारी बारी सबकी बारी. पहले गेंदबाज की बारी, अब बल्लेबाज की बारी. षटकार. थँक्यू टीम. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. 19 धावा. वा, दर्जेदार बॉल. बघा, चेंडू मात्र खऱ्या अर्थाने असं वाटतं की फलंदाजाला आपल्या पुढ्यात टाकलाय की काय. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजाने आपली कल्पक बुद्धीचा वापर करतोय. चेंडूवरती फिंगर रोल करतोय. कधी लेग कटर, कधी ऑफ कटर, कधी लेग ब्रेक, ऑफ ब्रेक. म्हणून तुम्हाला गतीमध्ये परिवर्तन करणं तेवढंच कालाची गरज असते. आणि असं म्हणतात ना की जर तुमच्या नावाला ब्रँड बनवायचं असेल ना तर तुम्हाला इथनं एफर्ट्स द्यावे लागतील. यावेळेला मात्र फटका बसला. चेंडू उंच हवेमध्ये. झेल. वा, यस. शेवटच्या क्षणाला का नाही पण झेल पकडला. इम्पॉर्टंट. इथे मात्र पकडलाय झेल आणि फलंदाज इथनं ठरलाय फेल. थँक्यू डीजे, थँक्यू. लगेच आपण पाहताय क्रिकेट म्हणजे काय तर एका चेंडूवरती 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. एखादा सोपा जेल सुटणं म्हणजे क्रिकेट आणि कठीण जेल सोप्या पद्धतीने पकडणं म्हणजेच क्रिकेट. नामवंत फलंदाज शून्यावरती बाद होणं म्हणजे क्रिकेट आणि एखादा नौका फलंदाज चौकार षटकार ठोकणं म्हणजेच क्रिकेट. संघामध्ये एकात्मता टिकवणं म्हणजेच क्रिकेट. आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही जर हिरो आहात ना आपल्या संघासाठी तर उद्या तुम्ही त्याच संघासाठी विलन ठराल म्हणजेच क्रिकेट. आणि हाच खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ आहे. 19 धाब्यांवरती चौथा फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण मनीषला पाहतोय. त्याच्या विपक्षात आतिश चांगल्या प्रमाणे गोलंदाजी करतोय सध्या आतिश. यावेळेला देखील समोरच्या दिशेने उडवला गेलाय. फटका बसलाय. यस, यावेळेला होम डिलिव्हरी होती आणि इथे मात्र फलंदाज आल्या पावली परतीच्या प्रवासाला. थँक्यू डीजे. लगेच आपण पाहतो 19 धाब्यांवरती 5 फलंदाज
म्हणजे खऱ्या अर्थाने अर्धा पल्ला तर फलंदाजांनी मैदानाच्या बाहेर गाठला गेलाय. पण असं म्हणतात ना की क्रिकेटमध्ये कधीही गाफील राहून चालत नाही. तुम्हाला अलर्टनेस राहावं लागतं. येणाऱ्या उर्वरित 7 चेंडूमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावफलकेमध्ये वाढ करावी लागेल. कारण क्रिकेटचं एक वाक्य आहे ना, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. आणि जर तुमच्यामध्ये चमत्कार करण्याची क्षमता असेल ना तर तुम्हाला नमस्कार देखील केला जातो. मात्र यावेळेला पुन्हा एकदा शेवटचा बॉल होता षटकातील. शेवटचा बॉल देखील चाललाय डॉट बॉल. आता मात्र 6 चेंडूचा फक्त आणि फक्त खेळ राहिला शिल्लक. धाव संख्या 3 षटकानंतर 19 वर 5 अशी अवस्था टीम युवा स्टारची. थँक्यू डीजे. बघा ड्रिंक्स ब्रेक झालाय आणि मी म्हणतो ना की सातत्याने जास्तीत जास्त पाणी प्या. कारण इथून मात्र उन्हाचं सत्र हे वाढलं गेलंय. आणि असं म्हणतात ना की क्रिकेट इज अ लॉंग लाईफ बट लाईफ इज अ शॉर्ट. क्रिकेटचं आयुष्यही खूप मोठं आहे मात्र माणसाचं आयुष्यही खूप लहान आहे. त्यामुळे सातत्याने आपल्या आयुष्याला जपा. आरोग्य हेच खरे धनसंपदा. या वेळेला लोवर फुलटॉसच्या हाताने केलंय. मैदानाच्या आतमध्ये काय घडामोड होईल इथनं मात्र या वेळेला काय घडलंय तरी काय. यस डेफिनेटली यावेळी धाव घेत असताना फलंदाज तिथे धाव बादच्या स्वरूपाने होईल बाद. यस पंचांच्या माध्यमातून नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर ते देखील आमच्याबरोबर लगेच जॉईन व्हा. हॅलो चला डिसिजन अजून पेंडिंग असेल. खऱ्या अर्थाने हृदयाची धग 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 वाढवणारा सामना. चला क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. आपल्या जागेवरती जा. जो काही निर्णय येईल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस इट्स अ नो बॉल आणि त्यावर फलंदाज बाद देखील होईल. म्हणजेच कर्म दैव देतो आणि कर्म नेतो अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये उद्भवली गेली. बघा कष्टाने तुम्ही कमावलं होतं पण तुमची जी इन्कम टॅक्स होती ना त्या इन्कम टॅक्सने तुम्ही सारं गमावलंय. म्हणजे नो बॉल होता. फलंदाजासाठी मेजवानी होती करा मात्र इथनं तुम्ही धावबादच्या स्वरूपात तुमचा मेन बॅटर मुख्य फलंदाज बाद केलाय. मैदानाच्या आतमध्ये नेक्स्ट बॅटर पवन. येस डेफिनेटली आपण पवनला पाहतोय. इथनं मात्र फ्री हिटचा चान्स त्याला देखील घ्यावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस आणि फ्री हिटचा बॉल कधी सोडायचा नसतो. यस यावेळेला हॅमर केलंय. फ्री हिटच्या बॉलवरती विकेट तर दिली जाणार नाहीये तुम्हाला कॅचच्या स्वरूपाने मात्र धावा जमा कराव्या लागतील. यावेळेला फलंदाज पोहोचलाय का आपल्या घरट्यामध्ये. यस यावेळेला फलंदाज आपला पॉपिंग क्रीज मध्ये आपल्या घरट्यामध्ये परिपूर्ण पोहोचला गेलाय आणि या बॉलवरती धाव मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. यस गोलंदाज आपण रुपेशला पाहतोय. एक चेंडूची त्याच्या माध्यमातून देखील हाताळणी केले. त्याने मात्र धावा खर्च केल्या 2. संघाची धाव संख्या जर आपण तपासून पाहिली युवा स्टार संघाची 3.1 षटकाचा खेळ झाला. 21 धावा 6 गडी बाद झालेत. याही वेळेला वा दर्जेदार बॉल. बघा जसा बॉल मिस होतो ना फलंदाजाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा भेदत जाणारा हा बॉल यस्ट्यांच्या मागे जातोय. बघा क्रिकेटमध्ये तुम्हाला असं म्हणतात ना की ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो. जो संधीचं रूपांतर सोन्यामध्ये करतो ना
तो बुद्धिमान असतो. याही वेळेला फक्त आणि फक्त जंटल पुश केला. क्रिकेटमध्ये म्हणतात ना की पुश करा आणि खुश रहा. एकच धाव, एक धाबाईने धावफलकामध्ये पुन्हा एकदा वाढ. धावफलक जाऊन पोहोचले 3.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण होत असताना 22 धाबा, लॉस ऑफ 6 विकेट्स. गोलंदाज मिस्टर रुपेश. वा, यावेळेला अक्षरशः बॅटमध्ये मोठा स्ट्रोकची निवड केली आहे, मात्र हा देखील फटका बसलाय आणि याही वेळेला फलंदाज अक्षयला देखील यावं लागेल परतीच्या प्रवासाला. अक्षय देखील आलाय आता मंद मंद पावलाने डगआउटच्या दिशेने. मात्र येणारे 2 बॉलवरती सुमितला देखील कारनामा करावा लागेल, कारण असं म्हणतात ना की अफाट अशा मैदानी तू येशो वेलू वेली डाब तुझा येता बघ सावरशील तो आपली खेली. काल करे बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली जब तब झेल घायला जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळला डाब. या सारणाचं कौशील तर मिळेल तुझला दाब. चतुर आणि चालाक तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला. याही वेळेला पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवरती सुमितने आल्या आल्या स्वतःचं अकाउंट 2 धावेने ओपन केलंय. मी म्हटलं होतं ना की या क्रिकेटमध्ये हुकला तो संपला. 2 धावेने धावफलकामध्ये वाढ होते. 24 धाबा. आता मात्र शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा लास्ट बॉल या इनिंग मधला. या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावा येतील तरी किती. यस, यावेळेला सोडून दिलंय आणि इथे मात्र षटक क्रमांक 4 झालाय मार्गस्थ. बघा, शेवटच्या क्षणाला मात्र जेवढ्या धावा आल्या असत्या ना तेवढ्या मात्र तुम्हाला घ्यायला हव्या होत्या. बघा, आता तुम्हाला रिव्ह्यू देखील दिला जाणार नाही, कारण टाइम देखील गेलाय. कारण असं म्हणतात ना की काही गोष्टी तुम्हाला टायमाच्या आतमध्ये कराव्या लागतात, कारण की असं म्हणतात ना की पंचांनी षटक देखील संपुष्टात दिलं आणि त्यानंतर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. बघा, आता इथनं येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 25 धाबा. मात्र 8वा बॉल लागेल इंडिया आणि पाकिस्तानची मॅच. खऱ्या अर्थाने 120 बॉल मध्ये पाकिस्तान संघाला 119 धावांचं आव्हान होतं आणि भारतीय संघाने त्या 119 धावा देखील डिफेन्स केल्या होत्या. म्हणजेच काय, तर हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लॉरियस आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ माइंडसेट. आणि त्यामुळे या 24 चेंडूमध्ये 25 धावा देखील डिफेन्स केल्या जाऊ शकतात. चला बॅटर, आपण जास्त विलंब करू नका. लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण देखील जा. तुमच्या समोर लक्ष असेल येणारे 24 बॉल आणि 25 धाबा. बघा, मैदानाच्या आतमध्ये मॅच समरी जर आपण पाहिली ना पूर्वार्ध इनिंग मध्ये, तर खऱ्या अर्थाने विश्वास जो 9 धावसंख्येवरती बाद झाला. मंगेश तो 3 धावेवरती बाद झाला. ऋतिक तो 7 धावेंवरती बाद झाला. दीपक तो खऱ्या अर्थाने तो देखील आपल्या स्वतःचं अकाउंट ओपन न करता बाद झाला. गौरव 0वरती बाद झाला. मनीष 0वरती बाद झाला. आकाश 1 धावेंवरती. पवन 1 धाव आणि सुमित 2 चेंडूमध्ये 2 धाबा. आणि सर्व संघांनी मिळून विचार केला ना तर 24 धावा परिपूर्ण पूर्वार्धाच्या इनिंग मध्ये केल्या. आणि आता तुम्हाला उत्तरार्धाच्या इनिंग मध्ये खऱ्या अर्थाने 25 धाबा या रोखायच्या आहेत. म्हणजेच खऱ्या अर्थाने नाण्याची एक बाजू आपण पाहिली, आता नाण्याची दुसरी बाजू खऱ्या अर्थाने काय होईल, कोणाचं काय घडेल, कोणाचं काय बिघडेल. 24 चेंडूमध्ये 25 धाबा डिफेन्स होतील की 25 धाबा चेस होतील. चला, यानंतर आपण लॉसच्या प्रक्रिया करतोय. भाग्यपत्र आपण उडवतोय. त्यामुळे ओमकार साई आणि त्याचबरोबर बिंदास्त. चला, दोन्ही संघाचा कर्णधार किंवा एखादा प्रतिनिधी आला ना तरी देखील चालेल. ओमकार साई आणि त्याचबरोबर बिंदास टीम
तुम्हाला दोन्ही संघांना विनंती करतोय आपण चालू असलेली मॅच त्याच्यामध्ये विजयी संघ असं आपण एकंदरीत 3 लॉस टाकणार आहोत. या जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण खेळला स्टॉप केलं होतं ना तिथनं पुन्हा एकदा या खेळाचं आगमन करतोय. खऱ्या अर्थाने जे देखील मायबाप प्रेक्षक या इव्हिनिंग सेशन मध्ये जोडले गेलेत ना त्यांना मी पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून समालोचक या नात्याने हार्दिक तुमचं देखील स्वागत करतोय. घड्याळामध्ये 5:00 अर्थात परफेक्ट 5 वाजता हा बॉल डिलिव्हर केला गेलाय. वा दर्जेदार बॉलची निवड. का मी अष्टपैलू खेळाडू आहे, का मी माझ्या संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज आहे आणि जेव्हा जेव्हा संकट येतात ना त्या संकटांना ठणकावून तुम्हाला सांगावं लागतं. आणि यावेळेला विश्वासने दाखवलंय, स्वतःवरती विश्वास तर त्याने पहिल्या राऊंड प्रमाणे दाखवलाय. मात्र यावेळेला सेकंड राऊंड मध्ये पहिलाच बॉल हाताळत असताना पहिलाच बॉल चाललाय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल फलंदाज दीपेश. यावेळी बॅटची इनसाइड एज बाहेरची कडा आणि त्यावर स्वतःच अकाउंट आणि आपल्या संघाचं अकाउंट ओपन केलंय. 1 धाव. मी आधीच म्हटलं होतं ना की इतिहासातील काला दिवस खऱ्या अर्थाने 1 एप्रिल 1689 आपल्याच शंभू राजांना जेलबंद झाली, आपल्याच मेवण्याने गद्दारी केली. तुबरक खानाचा बेडा पडला तुळजापूरला आणि खऱ्या अर्थाने माझा राजा जेलबंद झाला. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे स्वराज्याचे धाकले धनी. यावेळेला मी टायमिंग चोक आहे पण मात्र धावा मिळतील प्रॉपरली 4 कारण P1च्या षटकामध्ये बंधनकारक षटक आणि त्या षटकाचा योग्य तो वापर या फलंदाजाने केलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॉल. यावेळी चौकार आलाय. याही वेळेला समोरच्या दिशेने उडवला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे खरा मात्र लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ एकमेकाकडे पाहतच राहिलेत. क्षेत्ररक्षक होते ते प्रेक्षक बनलेत आणि प्रेक्षक होते ना ते क्षेत्ररक्षक बनलेत. आलाय चौकार 4 धाबा. मात्र आल्या फलंदाजाने सलगचे ठोकलेत. 2 चेंडू आणि 8 धाबा म्हणजेच जवळ 400च्या स्ट्राईक रेटनी विजय खेळतोय की काय. यावेळेला बॅटची कडा. यस डेफिनेटली विजय जरी बाद झाला असेल ना तरी देखील विजयने आपल्या संघाच्या विजयासाठी चांगली भागीदारी दिली आहे. विजय 3 चेंडूचा खेळ त्याच्या माध्यमातून झाला आहे आणि 3 चेंडू मध्ये त्याने धावा आपल्या संघासाठी दिल्यात. एकंदरीत एक कॉन्ट्रीब्युशन. 9 धावसंख्येवरती पहिला विकेटचं पतन झालंय NCC नायगाव संघाला. 4 षटकांची आपण मॅच पाहतोय. उत्तरार्धाच्या इनिंगला झाली होती सुरुवात. आता इथं 19 बॉल आणि विजयासाठी 16 धाब्यांची गरज. प्रफुल आपण पाहतोय हा देखील एक अष्टपैलू खेळाडूच्या यादीमध्ये अव्वल दर्जामध्ये मानला जातोय. यस डेफिनेटली मी म्हटलं होतं ना की या खेळाडूला का अव्वल दर्जाच्या यादीमध्ये म्हटलं जातं. यावेळी आल्या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती उडवलाय, सरळ फेकून दिलाय सीमा रेषेच्या अगदी बाहेर. तिथे भेटतील धावा 6 षटकार. अठरा चेंडू आणि आता 10 धाबा. खऱ्या अर्थाने असं म्हणतात ना की अटॅक इज द बेस्ट वेपन इन अ क्रिकेट आणि त्याच अटॅकचा वापर इथे प्रफुल्लने देखील केलाय. प्रफुल्लने पहिलाच बॉल या मॅच मध्ये फेस केला आणि पहिलाच बॉल सरळ पाठवला गेलाय.
लॉंग ऑन रिझन मध्ये षटकार 600चा स्ट्राईक रेट त्याचा देखील आहे. म्हणजेच या टीमकडे NCC नायगाव संघाच्या सर्व बॅटर खऱ्या अर्थाने आपल्या संघाला चौकार आणि षटकाराचा पाडा शिकवलाय की काय. याही वेळेला मोठा प्रहार, चेंडू लोअर फुलटॉस होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर रिजन मध्ये चांगली फेकी केली. मात्र या वेळेला खऱ्या अर्थाने नशिबाची साथ देखील नाहीये. बघा या आयुष्यामध्ये आपण मेहनत तर अफाट करतो, पण कधी कधी नशिबाची साथ देखील आपल्याला मिळत नाहीये. नशीब देखील आपल्याला हुलकावणी देत कुठेतरी बाहेर निघतं आणि तेच इथे घडलंय. या बॉलवर जर आपण पाहिलं तर 3 धाबा, 3 धाब्याने संघाच्या खात्यामध्ये होते वाढ. धाव फलक तपासून पाहिलं ना तर जाऊन पोहोचलंय 18 धाबा. टार्गेट सेट केले तुमच्या समोर 25 धाबा आणि 25 धाबा डोळ्यासमोर असताना करंट रन रेट तुमचा 15.43 आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीने फलंदाजी झाली सध्याच्या घडीला. वा या वेळेला परफ्लेक्ट ब्लॉक, मात्र त्यावर देखील हेलिकॉप्टर उडवलंय खरा. दुसरी धाव डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर खऱ्या अर्थाने फलंदाज कुठेतरी डिसिजन पेंडिंगला आला असता. मात्र पुन्हा एकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट. याही बॉलवरती 2 धाबा. आता सामन्याचं समीकरण राहिलंय 16 चेंडू आणि 5 धाबा. एका व्यावसायिक क्रिकेटच्या माध्यमातून आपण विचार केला ना तर फक्त एकच बाहेर मारायचंय. 16 चेंडू मध्ये एकच बाहेर मारायचंय म्हणजे 5 धाबा. स्ट्राईक एंड करणं आपण प्रफुल्लला पाहतोय. यावेळी वेळेला मोठा प्रहार लॉंग ऑफ रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे कन्वर्ट करत असताना चेंडूला गॅदर केलं. एकच धाब. आता 15 बॉल आणि विजयासाठी 4 धाबा. या बॉलवरती मॅच फिनिश होईल का, वेल वाचेल का, हा माबाय प्रेक्षकांना आणि आयोजकांना देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पंधरा बॉल 4 धाबा. वा यावेळी आपण पायांवरती टाकलेला बॉल त्याला फक्त लॉंग लेग रिजन मध्ये दिशा दाखवले गेले. दुसरी धाव घेण्याचा विचार होता, मात्र प्रफुल्लने नापसंत केलंय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवले खरा. इथनं 14 बॉल आणि विजयासाठी 3 धाबा. प्रफुल्ल है ना तो सब मुमकिन है. आणि खऱ्या अर्थाने जो आपला संघाचा बालेकिल्ला लढवण्याचं काम कोणी केलं ना सध्याच्या घडीला तर याच प्रफुल्लने केलंय. आता 14 बॉल आणि विजयासाठी 3 धाबा. मी तर म्हणेन की सामन्यामध्ये औपचारिकता राहिले, पण क्रिकेटचा केलंय जोपर्यंत शेवटची धाव येत नाही ना तोपर्यंत कुठलाच यस डेफिनेटली या वेळेला बॅटची एज आणि फलंदाज मिस्टर प्रफुल्ल होईल बाद. मी म्हणतो ना की शेवटची रन जिथपर्यंत येत नाही ना तोपर्यंत विजय भाकीत करणं हे खऱ्या अर्थाने मूर्खाचं काम असू शकतं. एक छोटासा ब्रेक. फॅक्टर जर कोण असेल ना तर डेफिनेटली आपण प्रफुल्लला पाहिलं, ज्याने एक षटकार देखील ठोकला होता आणि तोच प्रफुल्ल कुठेतरी बाद झालाय. मात्र बाद होत असताना धावसंख्येला चकगणी लावण्याचं काम त्याने देखील केलंय. आता राहुल मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू 3 धाबा. बघा सातत्यानं आम्ही म्हणतो ना की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, मात्र ती माइंडसेट तुम्हाला ठेवावी लागेल. माइंडसेट मॅटर इन क्रिकेट हे उगीच म्हटलं जात नाहीये. बघा ज्या वेळेला ऑस्ट्रेलिया संघाने सलगची 3 विश्वचषक आपल्या नावावरती केलं ना तेव्हा रिकी पॉन्टिंगला एक विचारलं गेलं की तुम्ही मॅच कशा प्रकारे खेळताय. तेव्हा त्यांनी विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की आम्ही मैदानाच्या आतमध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटच खेळतो. याही वेळेला बॅट अँड पॅड मधला चेंडू त्याला मात्र फक्त दिशा दिले. एका धाबेवर संतुष्ट मानलं जाईल की काय. यस डेफिनेटली एकच धाब. यावेळी आपण पाहिलं तर आता येणारी 12 बॉल आणि विजयासाठी 2 धाबा. बघा प्रथमतः फलंदाजी करत असताना युवा स्टार संघाने कमीत कमी 40 धाबा जरी ठोकल्या असत्या ना तरी देखील या मॅच मध्ये रंगत राहिली असती. मात्र तुमच्याकडे तुम्ही धाबा प्रथमतः फलंदाजी करत असताना कमी ठोकल्यात, त्यामुळे तुम्हाला 12 चेंडू मध्ये धाबा डिफेन्स करायच्या आहेत फक्त आणि फक्त 2च. चला यानंतर आपण लगेच लॉसची प्रक्रिया एकंदरीत
ती करणार आहोत लॉसची प्रक्रिया. त्यामुळे या विजयी संघ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या लगेच. यस डेफिनेटली खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी ठोकलाय विनिंग षटकार 6 धावा.